राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री फार मोठ्या यासाठी गेलेले आहे. माननीय मुख्यमंत्री आल्याच्या नंतर या संदर्भातली चर्चा जरूर त्यांच्याकडे बसून आम्ही सगळेजण सुसंस्कृत विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे इथून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक आणि टायर जाणं वगैरे आयुष्यात बसलेलं नाही सर. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली. आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील. एकनाथ शिंदे साहेबांचे दोस्त सुद्धा या विषयाची चर्चा होईल. जो काय निर्णय असेल त्याच्या समाधानी असेल. सर असं काय घडलं की निर्णय जो आहे महत्त्वाचा निर्णय तो स्थगिती दिली गेली, कारण आता सर्व स्तरावरून टीका केली जाते की मुख्यमंत्री बाहेर जात असताना अशा प्रकारे ज्या विषयावरती अधिक शासनाच्या बोलणं उचित राहील. विशेष करून नेहमी म्हटलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे. हे 3 घटक पक्षाचे सरकार असल्यामुळे त्या पक्षाचे अध्यक्ष किंवा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांचाही सहभाग या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी असतो. या संदर्भामध्ये मी मगच म्हणले की माननीय मुख्यमंत्री महोदय या राज्याच्या हिताच्या दृष्टीने गेलेले आहे आणि मला तर पूर्ण विश्वास आहे की त्यांचा आवश्यक भेट आहे राज्याच्या नेत्या गुंतवणुकीसाठी यशस्वी होईल. अशा वेळेला हा प्रश्न उद्भवणं हे योग्य नाही हे निश्चितच खरं आहे. परंतु शेवटी राजकारणामध्ये काही वेळेला काही गोष्टी घडत असतात. पण या घडत असताना सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही सुसंस्कृत आहे, विचारधारेशी बांधले गेलेलो आहे. आम्हाला चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत विचाराचा दिशा त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे जे असेल ती चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. दादांशी काही बोलणं झालंय का, त्यांचं काय मत पडतंय? कारण अशा पद्धतीनं राष्ट्रीय महामार्ग इतके वेळ रोखून धरणं, जाळपोळ करणं हे देशात राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही योग्य नाही. शेवटी मी सांगितलं की आम्ही काय पद्धतीने एखाद्या भूमिकेच्या एखाद्या घटनेबद्दल बोलू शकतो, एखादी जे काय निर्णयाबद्दल ते मी आपल्या सगळ्यांना सुचवतो. इतरांनी कुठल्या गोष्टीचा अवलंब करावा त्याच्याबद्दल मी भाष्य करणं काय योग्य ठरणार नाही. ती जनता आहे, पब्लिक आहे, ती सब जानती आहे और देखती आहे. तुम्ही स्वतः सुसंस्कृत असा शब्द जो आहे तो वापरत आहात आणि दुसरीकडे रायगडमधून पुन्हा आमदारांनी टीका केलेली की आमच्या 3ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न हा सुनील तटकरेंनी केलेला. कसं आहे की ज्या वेळेला या विषयावरची चर्चा जेव्हा कुठे होईल ते सुद्धा मी प्रदेशाध्यक्ष आहे, जबाबदारीने मांडली. राज्यामध्ये या 237 जागा येताना प्रत्येकाचा सहभाग विषयामध्ये वेगळाच आहे. ज्या स्तरावरती मी काम करतो आहे त्या स्तरावरती ज्यावेळेला चर्चा होईल प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला जे काय सांगायचं आहे ते आकडेवारीचं नक्की संदेश आहेत नेहमीच त्यांच्या मूळ गावात जात असतात. ते शेतीमध्ये अनेक वेळेला रमत असतात. त्याच्यामुळे त्यांचं दरेगावाचं जाणं या विषयाशी संबंधित असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. कारण आपण पाहतो की नियमितपणाने ते शेतीमध्ये रमणारे आहेत आणि ते त्यांच्या मूळ गावाला जात असतात. एक नवीनच विषय काढलेला आहे. त्यांचा म्हणणं आहे की शिंदेची आता परत मुलीला मुली नाही म्हणून शिंदेंना बाजूला सारून त्यांच्यातले जे उदय आहे त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. हे नवा उदय महायुतीमध्ये होईल असं आहे की मराठीवार हे काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेस पक्षाला दारून पराजयाला लोकसभेच्या चांगल्या यशाच्या नंतर सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे स्वाभाविकच अशी टीका राजकीय टीका त्या राजकीय टीकेचं उत्तर ज्यांच्या संदर्भात केले ते त्या ठिकाणी देतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची साधारण 3 तास चर्चा झाल्याचं कळतं. तिथं महानगरपालिका निवडणुकीसाठी चर्चा होती. एक असं आहे की आदरणीय साहेब असतील, उद्योगी असतील, त्यांचे पक्षाचे प्रमुख आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे
महाविकास आघाडीचे नेते म्हणून परस्परांना भेटणं चर्चा करणं याच्यामध्ये काही वेगळं मागं वाटण्याचं कोणाला काही कारण नाही. सर बदलापूर